आहे. आपण हे जे काही कमवतोय गाडी बंगला हे सगळे इथंच राहणार आहे. ही जी लोक आहे आणि हे जे प्रेम आहे एवढंच आपल्या बरोबर येणार आहे. तुम्ही आयुष्यामध्ये किती लोकांना मदत केली आणि हे जे आता 3-4 जणांनी सगळ्यांनी सांगितलं की ही सायकल घेतली आम्ही 3 मुलींनी, पण हे आमचं डोकं नाही, हे आमच्या पप्पाचं डोकं आहे. पप्पाने आम्ही सांगितलेलं की बाबा बाबांचं वर्ष श्राद्ध आम्ही कपडे वगैरे आणतो. नाही मला कपडे नको, मग देवाला काहीतरी देऊ, तर देवाला पण नको. मग देवाला दिलं तर देव खुश होईल, पण गरीबाला दिलं तर देव डबल खुश होईल. देव आमच्यावर खुश नाही, आज आज देव आमच्यावर खुश आहे. आणि हे असं जे प्रेम देत आहे माझे पप्पा, इथे येऊन मी बालवाडीत असेल 5-6 वर्षाची असेल, आता मी 32 वर्षाची. पप्पा येऊन 25-28 वर्ष झाली. इथल्या लोकांनी जसं माझ्या पप्पाला प्रेम दिले तसंच माझ्या पप्पांना इथून पुढे प्रेम द्या, कारण आम्ही मुली आहोत, आम्ही इथे नसतो. आम्ही फोन केला 2 तासांनी येतो, पण पप्पांना या आसपासच्या जवळच्या ज्या लोकांनी प्रेम दिले असंच प्रेम द्या. माझ्या बाबांनी पण लोकांनी थोडेसे चिडके होते बाबा, पण मम्मीने जर भाकरी वाढली ना तर त्यातली अर्धी भाकर मांडी खाली असायची आणि अर्धीच भाकरी ताटलीत असायची. मम्मी म्हणायची मी आत्ताच दिलं म्हाताऱ्याला भाकर, म्हाताऱ्याने काय केलं गेलं, म्हाताऱ्याला पण ठेवायचं म्हणायचं गाईसाठी. एवढा जीव लावला गाईला, वासराला, शेळीला, कुत्र्याला, मांजराला. हे बाबांचं कर्मच आहे आणि म्हणून आज हे बाबांचं 5वं पुण्यस्मरण आहे. बाबा गेलेत पण आम्हाला त्यांची आठवण विसरता येत नाही. जसा लेकावर लय जीव असतो ना तसा लेकाच्या लेकावर लय जीव असतो आजोबाचा. माझ्या बाबांचा पप्पावर एवढा जीव, माझा पप्पू माझा पप्पू माझा पप्पू. त्या पप्पूच्या अजूनही बाबा सोडत नाही, रोज स्वप्नात येतात, दीपे बाबा माझ्या स्वप्नात येतात. जीव आहे, जीव नाही जाते हो. कितीदा आज 5 वर्ष झालीत, आपल्याला वाटतं की पहिल्याच वर्षी जास्त आठवण येते, पण असं नाही. 5 वर्ष होऊ द्या, 10 वर्ष होऊ द्या, ही आठवण जाणार नाही. बाबांनी आम्हाला खूप जीव लावलाय, त्याच्यामुळे बाबांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्ही सगळ्यांना, तुमच्या आई वडिलांना सगळ्यांना जीव लावा. काही जर चुकलं असेल तर माफी मागत जावा. मी तुम्हाला 1-2च मिनिटात सांगते की बाबा हे वर्ष श्राद्ध, आपण आलोय वर्ष श्राद्धाला. मी या ठिकाणी आणखी एका ठिकाणी सांगितलं हे वर्ष श्राद्धाला आलोय, पण वर्ष श्राद्ध म्हणजे काय, वर्ष श्राद्ध म्हणजे काय 2च मिनिटात सांगते. माणूस मेलाय आता म्हणजे त्याचा जीव गेलाय, तर देव झाला तर 13 दिवसापर्यंत देव आपल्यात घोटमळत असतो. 13व्या दिवशी हा जीव मृत्यू लोकातून कुठून निघतो, यम दरबारात जायला. पण तो डायरेक्ट यम दरबारात जात नाही, तर यम दरबारात जाण्यासाठी त्याला मध्ये एक नदी लागते. मग हे 13 दिवस, 13व्या दिवशी हा जीव निघाला, हा जीव निघत त्याला जाताना एक नदी लागते, तर त्या नदीपर्यंत जाण्यासाठी त्याला 48 दिवस लागतात. हे 13 दिवस आणि नदीपर्यंत पोहोचायला 48 दिवस झाले 61व्या दिवशी तो जीव नदीच्या किनारी पोहोचतो. आता ही नदी आहे, आपल्या इथं पण लय नद्या आहेत, पण नद्यात पाणी आहे, त्या नदीत पाणी नाही. लक्षात ठेवा, सगळ्यांनी कर्म चांगलं करायचे, ही गोष्ट ऐकायची, लक्षात ठेवायची. मी पोलीस आहे दम देऊन सांगते, सगळ्यांनी लक्षात ठेवायची ही गोष्ट आणि असंच वागायचं. मी माझ्यामध्ये जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही करेल. आणि मग त्या नदीपर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागतात. 13-48 झाले 61. नदीपर्यंत जीव आज पोहोचलेला आहे 61व्या दिवशी. आता या नदीत पाणी नाहीये, या नदीमध्ये घाण भरलेली घाण, ज्याच्यामध्ये त्वचा, विष्ठा, मांस, रक्त असं आहे. ती नदी आता याला पार करायची. या नदीचा उल्लेख महाराजांना माहिती आहे, महाराजांना सांगायची गरज नाही, आपल्या लक्षात हुशार आहे. 6व्या अध्यायामध्ये या नदीला माया नावाची नदी म्हटलेली आहे. ही नदी आता ह्या जीवाला पार करायची आणि पलीकडे जायचे. पण ती नदीच्या कडेला एक कामधेनू नावाची गाय असते. ती गाय कोणत्या जीवाला मदत करते, ज्यांनी आयुष्य जगत असताना गायी दान केलेली आहे. किंवा आता पहिल्या जुन्या काळात 10वेला गायदान करायचे, आताही करतात. आणि ज्याने आयुष्यामध्ये गायदान केली नाही त्यांनी आता आमच्या बाबांना तर खूपच जीव होता, बाबांनी तर गाय दान केलेलीच आहे, त्याच्यामुळे आम्ही काही 10वेला गायदान केलेली नाहीये. गाय दान करायची असते, म्हणजे ती गाय त्याला ती नदी पार करून जायला मदत करते. म्हणजे आता लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग ती नदी पार करण्यासाठी 39 दिवस लागतात. किती दिवस, हे झाले 61 आणि ही नदी पार करण्यासाठी किती, 39 दिवस. म्हणजे 100व्या दिवशी जीव कुठे गेलाय, नदीच्या पलीकडे. आता नदीच्या पलीकडे गेल्यानंतर आता आहे आपला हिशोब. आता आपल्या इथं वकील आहे, इथं कोर्ट आहे, इथं आपला निकाल लागणार आहे. कशाचा निकाल लागणार आहे, तुम्ही आयुष्यभर काय केलं, किती चांगलं कर्म वाईट केलं, किंवा किती पाप केलं, किती पुण्य केलं, किती कोण लोकांना मदत केली, किती कोणाला वाईट बोललात. मग तिथं पोहोचल्यानंतर तिथं असतो वकील आपला चित्रगुप्त, तो आपला फाईल उघडायला सुरुवात करतो, बाबा यांनी काय केलंय काय नाही. मग ही केस चालते, किती दिवस चालते, 265 दिवस चालते. म्हणजे हे 100 आणि हे 265, म्हणजे वर्षाचे दिवस किती, 365. म्हणजे 365व्या दिवशी ह्या जीवाचा काय लागतो, निकाल लागतो. म्हणजे त्याला कुठे जायचंय, नरकात जायचंय का स्वर्गात जायचंय, हे आता आपण ठरवायचं. त्याच्यामुळं तुम्ही काय केलंय, मी आता आधीच सांगितलं, गाडी बंगला हे काही आपल्या सोबत येणार नाही. शेवटी निकाल लागणार आहे, आपण कसं वागलोय, कोणाशी कसं वागलोय, कोणाला किती मदत केली. हे माझ्या पप्पांचं मी गर्व नाही सांगत, इथं आलो तेव्हा आमचं काही
काही नव्हतं, तुम्ही सगळे आम्हाला ओळखत आहात. माझ्या पप्पाचं कर्म तर मी आत्ताच सांगते, पप्पा माझं स्वर्गातच झालं. आजपर्यंत इथल्या लोकांनी हात वारा करायचा की माझ्या पप्पानी कधी कोणाला वाईट शिवी दिली. मला तरी आठवत नाही, मी आता 30 वर्षाची झाली आहे, कधी कोणाला माझ्या समोर तर नाहीच वाईट बोलले, पण कधी कोणाला शिवी नाही, नेहमी सगळ्यांशी गोड बोलणे. बस मी त्या पप्पांचंच आभार मानते. आणि आमच्या बाबांचं पण, बाबांनी पण आम्हाला खूप जीव लावला आणि पप्पांनी पण बाबांना खूप जीव लावला. मम्मी रागवायची पण लय जीव लावायची, कधी उपाशी ठेवलं नाही. आपल्या सासऱ्याला कधी उपाशी ठेवू नका, तुम्ही पण नका ठेवू, मी पण ठेवत नाही. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. आणि तुम्ही सगळे आला महाराज, तुम्ही पण अतिशय सुंदर प्रकारे कीर्तन सांगितलं आणि टाळकरी तर अतिशयच उत्तम होते आणि विनेकरी आपलं सॉरी पेटीवादक आणि तबलावादक पण अतिशय सुंदर होते. आणि तुम्ही सगळे एवढे लोक माझ्या पप्पाच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल पप्पांच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि धन्यवाद. आणि लोक आहेत ना, जिवंत दिसतंय ना आता, हा 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 तोपर्यंत सगळ्यांशी छान बोला. मेल्यावर ए बाबा उठ ना माझ्याशी बोल ना, ए उठ ना माझ्याशी बोल ना, काही उपयोग नाही. जीव निघून जातो, खाली फक्त अभ्यास राहतो. निघूनही गेला वारा, खाली राहिला पसारा. नाथ महाराज म्हणतात, काडी मोडीचा पिंजरा गेला, त्यात राघोबा पैसविला, राघोबा निघून गेला, पिंजरा मातीत रडविला. काय उपयोग तुमच्या पिंजऱ्याचा? हा, तोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत माणूस किती आहे, तोपर्यंत सगळ्यांशी चांगलं बोला, चांगलं वागा. धन्यवाद, आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांची. हा, सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही. हे जे पप्पांनी माझं जेवण ठेवलंय, हे जी सायकल दिली, हे सगळं ह्याचं सगळं पुण्य पप्पांनी जे केलंय ती बाबांनी माझ्या. कारण वर्ष श्राद्धापर्यंत तुम्हाला जेवढं काही म्हणजे दान करता येईल ते करा. त्याचं जे कर्म म्हणजे आहे ते फळ ते जे गेलेल्या माणसाला लागत असतं. म्हणून आपण वर्ष श्राद्धापर्यंत आपल्याला जेवढं त्याच्या जर कर्मामध्ये वकील जो निकाल लावतोय ना, त्या निकालामध्ये जर काही कमी पडत असेल ना, तर तुम्ही वर्ष